प्रेक्षक हो नमस्कार. मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. घरात जर हे किडे सतत येत असतील तर हे आहेत संकेत. मित्रांनो, आपल्या संस्कृतीमध्ये देवी देवतांची प्रतीकं अत्यंत पूजनीय आहेत. बऱ्याचदा ती प्रतीकं विविध पशु पक्षी प्राणी आहेत, ज्यामुळं या पशु पक्षी प्राण्यांचं घरी येणं विशिष्ट संकेतांचं कारण असतं. विशेष म्हणजे या पाठीमागे वैज्ञानिक कारण देखील आहे. काही पशुपक्षी वातावरणातील सकारात्मक किरणांचा पाठलाग करत येतात आणि ते तिथेच येतात जिथे वातावरण शुद्ध आहे, प्रसन्न आहे, मंगलमय आहे. म्हणजे आपल्याला मंदिरात गेल्यानंतर जसं समाधान, प्रसन्नता वाटते, तशी त्यांना या सकारात्मक ठिकाणी गेल्यानंतर प्रसन्नता वाटते. त्यामुळे काही किड्यांचे, पशुपक्ष्यांचे घरी येणे शुभ व अशुभ संकेत देणे असते. आजच्या भागामध्ये आपण असेच काही किडे, कीटक, पशुपक्षी व त्या पाठीमागचा संकेत बघणार आहोत. सगळ्यात पहिला घटक आहे तो म्हणजे उंदीर. उंदीर जरी गणपतीचं वाहन असलं तरी उंदरांचं घरामध्ये असणं अशुभ शक्ती असते. या उंदरांच्या सततच्या संचारामुळे घरात नकारात्मकता शक्ती येते आणि त्यामुळे त्या नकारात्मकतेनं घरामध्ये रोग व आजार पण वाढतं. दवाखान्यामध्ये पैसा खर्च होतो. त्याचबरोबर घरातील व्यक्तींच्या विचारांची सक्षमता या उंदरांच्या असण्यामुळं अशुभ होते. त्यामुळे कधीही घरामध्ये उंदीर असणं, दिसणं, सतत उंदीरांचा वावर आजूबाजूला असणं अशुभ मानलं जातं. दुसरा कीटक म्हणजे मधमाशी. मधमाशी किंवा मधमाशांचं जाळं जर तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल तर ते लगेचच काढून टाका. कारण ज्याप्रमाणे मधमाशांच्या जाळ्यामध्ये छेद असतात, त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात देखील छेद होऊन, घरातही छेद होऊन नकारात्मकता वाढून नकारात्मक गोष्टी घडू लागतात. त्यामुळे मधमाशी किंवा मधमाशांचं जाळं देखील कायम अशुभ संकेत देतं. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे कोळी किंवा कोळ्यांचं जाळं. कोळ्यांचं जाळं घरामध्ये अशुभ मानलं जातं. जर जाळं घरी असेल तर ते लगेचच काढून टाका, कारण ते दुर्भाग्यशाली असतं. सतत दुर्भाग्य तुमच्या घराभोवती जाळं विणू लागतं जेव्हा कोळी तुमच्या घरात जाळे विणत असतो. त्यानंतर आहे फुलपाखरू. फुलपाखरू हे शुभ संकेत देणारं कीटक मानला जातो. ज्याप्रमाणे रंगबिरंगी फुलपाखरं असतात, त्याचप्रमाणे रंगीबिरंगी आनंदाचे रंग देखील ते तुमच्या आयुष्यात येणार आहेत याचं संकेत देतं. त्यामुळे फुलपाखराला कधीही इजा पोहोचू नका. तो सकारात्मक शक्तीनं भरून आपल्याला कायम सकारात्मकता देत असतो. त्यामुळे जर आजच्या भागात आपण पाहिलेले कीटक तुमच्या घरात येत असतील तर नक्कीच ते काही संकेत घेऊन येत आहेत जे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपली पावलं उचलणं गरजेचं आहे. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राईब करा.